आमचा हे बी होता की 5 वाजेपर्यंत तिथंच थांबायचं, थोडं ऊन उतरल्यावर चालायचं. त्यामुळं हे कार्यक्रम सगळ्यांचंच मनोभाव झालेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. मी फक्त एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, हे लक्षात ठेवा. आपण ही लढाई का लढत आहोत? कारण सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024ला निर्णय दिला आणि राज्य सरकारला अधिकार देऊन टाकले वर्गीकरण करण्याचे. मुळात हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे ना, हा संविधानाच्या विरोधात आहे. शेड्यूल कास्टच्या, अनुसूचित जातीच्या, दलितांच्या आपल्या आरक्षणामध्ये काना मात्रा वेलांटी जरी बदलायची असेल, तो अधिकार संसदेला आहे, राज्य सरकारला नाही. मी संविधानिक मुद्दा बोलतोय. जी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनविताना लिहून ठेवली, ती गोष्ट यासाठी होती की बाबासाहेबांना माहीत होतं येणाऱ्या काळामध्ये हे जे राज्य सरकार आहेत, राज्याचे सरकार याचा गैरवापर करतील, एखाद्या जातीला घुसडतील, एखाद्या जातीला काढतील, वर्गवारी करतील, काही करतील, हिशोबाने भांडणं लावतील. हे बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. म्हणून ते त्या गोष्टीमध्ये आपल्या आरक्षणाच्या संदर्भात जर काही जरी करायचं असेल, याचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेला दिले, राज्य सरकारला नाही दिले. ही जी आपली लिस्ट आहे शेड्यूल कास्टची, ज्याच्यात 59 जाती येतात महाराष्ट्रात आणि देशाभरामध्ये जवळपास 1200 जाती येतात, ही लिस्ट राष्ट्रपतीच्या सहीनं पब्लिश होते, राष्ट्रपतीच्या. म्हणजे एखादी जात SCच्या लिस्टमध्ये टाकायची असेल, देवेंद्र फडणवीस काय करू शकतात माहित आहे? ठराव घेऊ शकतात. त्यांना अधिकार नाहीये. ठराव घेऊन ते पार्लमेंटला पाठवतात, पार्लमेंट तसा ठराव करते, संसदेमध्ये चर्चा होते, त्यानंतर कायदा बनतो आणि राज्यसभा आणि लोकसभेमध्ये पारित होतं बिल. नंतर ती गोष्ट जाते राष्ट्रपतीकडं, मग राष्ट्रपती सही करतो, तेव्हा ती जाती SCच्या लिस्टमध्ये येते. एखाद्या जातीला SCच्या लिस्टमधून काढायचं असेल, लोकसभेमध्ये ठराव पारित करावा लागतो, राज्यसभेमध्ये ठराव पारित करावा लागतो, तिथं बहुमत सिद्ध झाल्यानंतर कायदा बनतो, मग ती राष्ट्रपतीकडे जाते, मग त्या जातीला SCच्या लिस्टमधून काढता येतं. म्हणजे एवढी किचकट प्रक्रिया आहे, ही काही साधारण प्रक्रिया नाही. आणि त्याच्यासाठी बहुमत बी जास्त लागते, 2/3 मेजॉरिटी लागते, म्हणजे 66%. हे बाबासाहेबांनी पार्लमेंटला, संसदेला अधिकार दिले. हे असं झालंय आता कलेक्टरची ऑर्डर आहे आणि तलाठी त्याच्यामध्ये बदल करायला आहे. राष्ट्रपतीच्या ऑर्डरमध्ये ह्या राज्य सरकारला कसं काय अधिकार देता तुम्ही? हीच बाब संविधानाच्या विरोधात आहे. आमचं म्हणणं आहे, जर करायचा अधिकार आहे ना, सुप्रीम कोर्टानं काय म्हणायला पाहिजे होतं? संसदेनं करावं बकडं, राज्य सरकारनं नव्हे. तुम्ही संसदेचे अधिकार काढून राज्य सरकारला देऊ शकत नाहीत. हे संविधान विरोधात चालू आहे. हे जे अबकडचे बॉम्ब लावलेत ना, अरे आम्ही हे संविधानिक मुद्दा बोललो, एक बी माईचा ला लिहून आमचा जो मुद्दा आहे ते खोडायला तयार नाही. हे संविधानाच्या विरोधात आहे हे म्हणतात, ते एकच तुंतुन म्हणतात. नाही सर्वोच्च न्यायालय म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. अरे बरं, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं तर गुजरातमध्ये का सुरू नाही? मध्य प्रदेशमध्ये का सुरू नाही? उत्तर प्रदेशमध्ये का वर्गीकरण सुरू नाही? पश्चिम बंगालमध्ये का सुरू नाही? मग सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे तर सगळ्या भारतात पाहिजे ना. सगळ्या भारतात नाही, फक्त महाराष्ट्रातच चालू केलं. बरोबर, तो निर्णय बी 1 ऑगस्टला दिला, अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की येणाऱ्या 2 महिन्यात आम्ही वर्गीकरण लागू करू. 2 महिने म्हणजे काय? हे जून, जुलै, ऑगस्ट. जुलै, ऑगस्ट, 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनीच हे वर्गवारी करणार आहेत. हे कायमचं महारामागामध्ये फूट पाडणार आहेत. मातंग समाज बौद्ध धर्माकडे आक्रोश झालाय. मोठ्या प्रमाणावर धर्मांतर व्हायला लागलेत, म्हणून ही खेळी खेळली गेलेली आहे. आपले लोक जी दुश्मन आपल्यामध्ये भांडणं लावू इच्छितोय, आपण त्यांना समजून सांगायला की बाबा हे संविधानाच्या विरोधात कसं आहे. नंबर 1चा मुद्दा, आजपर्यंत एकही मातंग व्यक्ती मला समजून सांगू शकला नाही की वर्गीकरण केल्यानं मातंगाचं कल्याण नेमकं कसं होणार आहे. कारण वर्गीकरण केलं तर मातंग समाजाची संख्या 2% आहे हो महाराष्ट्रात. 13 मधले 2% मातंगांना मिळेल. मग 2% नोकऱ्यानं कसं कल्याण होणार हेच कळलं नाही मला. बरं, एक तर नोकऱ्याच नाहीत, प्रायव्हेटायझेशन झाले, खाजगीकरण झालं, नोकऱ्याच नाहीत.
ST मंडळाचं खाजगीकरण, BSNLचं खाजगीकरण, रेल्वेचं खाजगीकरण, सगळे जिकडं तिकडं खाजगीकरण, नोकऱ्या शून्य झाल्यात. शून्य झाल्यावर हे बॉम्ब लायलेत, बकड करा. कशाचं शून्याचं? मराठा बांधव म्हणते आम्हाला त्या ओबीसीच्या शून्यात जायचंय. ओबीसी म्हणतो आमच्या शून्यात येऊ देणार नाही. अरे नोकरी वाचवण्यासाठी कोण लढणार? कोणताही मुद्दा आंबेडकरवादी पुढे, कोणताही मुद्दा. ओबीसी आरक्षण आम्हीच पुढे, मराठा आरक्षण आम्हीच पुढे. मीच निळ्या गामजा घालून जरांगे पाटलाला भेटायला जायचो. कसलाही मुद्दा आला की आपणच पुढे. अरे आरक्षण टिकवण्यासाठी आंबेडकरी समाज संघर्ष करायला आहे. खाजगीकरणाच्या विरोधात मागच्या 30 वर्षापासून आपण संघर्ष केलाय. आपली मागणी आहे खाजगी क्षेत्रात आरक्षण असलं पाहिजे म्हणून. आपण लढायला आणि मलिदा खायला कुणीतरी दुसरे. वाटेकरी बघा ना कसे झालेत. कमवायला कुणी नाही, कमवायला कुणीच नाहीत. ह्याचं संरक्षण करायला कुणी नाही, वाटा मागायला मात्र सगळेच आहेत. तर ही बाब हे कशातून चालू आहे माहिती आहे का? हे अंधश्रद्धेतून चालू आहे, हे अज्ञानातून चालू आहे. कारण मला सांगा, तुम्हाला समजून सांगणारी एक गोष्ट सांगतो. समजा पहिली MPSC मध्ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी आरक्षण ठेवलं, चला वर्गवारी झाली, आणि आमच्या मातंग बंधूंना दोन म्हणजे कलेक्टर होण्यासाठी, डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी आरक्षण लागू झालं. अरे बाबा, डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी अगोदर पहिलीला शाळेत जावं लागते, बरोबर आहे? पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, 10वी पर्यंत शिकावं लागते. मग 11वी 12वी आहे, मग ग्रॅज्युएशन आहे, BA BCom BSc काय बी. मग MPSCची तयारी करावी लागते, मग नोकरी लागते. आमचं म्हणणं आहे, मातंग बांधव जर शैक्षणिक मागासलेला असेल त्यांच्यासाठी शाळा काढा, स्पेशल हॉस्टेल काढा. आमची मान्यता आहे ना. जो अभ्यास आयोगावर बोलले का अजय भाई बोलले, मातंग समाज अभ्यास आयोगावर बोलले असते ना? नाही, म्हणजे ज्या गोष्टीचं कल्याण होणार आहे. 5 एकर जमीन आम्ही म्हणतो द्या, काही प्रॉब्लेम नाही. पक्क घर द्या, काही प्रॉब्लेम नाही. हॉस्टेल बांधा, काही प्रॉब्लेम नाही. फॉरेनला मातंगाचे पोरं पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. हॉस्टेल काढा, पैसे द्या, काय करायचे करा. आमची हात जोडून एवढी जुन्या की ही फूट पडू देऊ नका बस. सरकारनं 1000 करोड रुपये द्यावेत मातंग बांधवाच्या कल्याणासाठी. आमच्या ह्याला काही हरकत नाही, उद्यापासून आम्ही मागणी करायला तयार आहेत. पण आम्हाला SC मधली फूट मान्य नाही. कारण बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे होऊ देऊ नका. बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे झाले तर सर्वात घातक होईल. हे समजायला पाहिजे. ज्यावेळेस बौद्ध लोक विरोध करतात तर बौद्ध माणूस कधीच भावनेतून विरोध करत नाही, तो विचारातून करतो. आम्ही जर विरोधात आहोत ह्याचा अर्थ आहे की तुमच्याकडे विचार नाही आहे. लक्षात घ्या. जातीचं समर्थन तो मेंढरूही करतो, विचाराचं समर्थन करायला बुद्धीची गरज आहे. काय लागतंय जातीचं समर्थन करायला? ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे, मोठा विचार केला पाहिजे. शैक्षणिक जर विकास करायचा असेल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, करता येतील. आमचा त्याला कुणालाही विरोध नाही आहे. कृपा करून आपल्यामधल्या पोरांना माझं आव्हान आहे, विनाकारण लहुजी वस्ताद साळवीवर काहीतरी लिहायचं, अण्णाभाऊ साठेवर काही लिहायचं, हे धंदे बंद करा. आपल्याला भांडणं मिटवायचे, भांडणं वाढवायचे नाही. आणि तिकडलेल्या 2-4 टक्कूच्यांना सांगणे आमचा मुक्तीदाता बाबासाहेब नाही म्हणे, आमच्या लहुजीची सही आहे. लहुजीला सही तरी येत होती करता, आम्ही खातो त्या भाकरीवर, लहुजींची सही आहे. म्हणजे हे जे आहे ना, तिकडच्यांना आमचं म्हणणं आहे की हे जरा बंद करा असले धंदे, हे योग्य नाही. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेचा जो जीवन आहे, मी अभ्यासलेला आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये फुलेंना त्यांनी संरक्षण दिलेलं आहे. एका अर्थानं अगोदर त्यांना वाटायचं इंग्रज दुश्मन आहेत, पण फुलेंच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कळालं इंग्रज नाही, ब्राह्मण दुश्मन आहेत. म्हणून त्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेचं संरक्षण केलेलं आहे. म्हणजे फुलेंचा जो विचार आहे तो नंतर क्रांतीवीर लहुजी वस्तादांनी स्वीकारलेला आहे. लक्षात घ्या. या लोकांनी काय झाले, जाणीवपूर्वक आपापल्या, आता आम्ही बी त्या संघटनेत काम केले काही काळ. प्रत्येक जातीमध्ये आम्ही महापुरुष शोधला. मातंगांना एक महापुरुष दिला, चांभारांना एक दिसला, वंजाऱ्यांना दिला, सगळ्या जातीत आम्ही महापुरुष दिले. आम्हाला वाटलं ते महापुरुषाकडून ते बाबासाहेबाकडे येतील.
अजब घडलंय, त्यांचा मुक्काम पोस्ट आता डायरेक्ट महापुरुष झाले, बाबासाहेब दिले सोडून, आपापल्या जातीच्याच महापुरुषाला पकडलंय. ते त्यातून पुढे येतील असं वाटलं तर पुढच्या स्टेशनला, आखरी स्टेशन तर बाबासाहेबच आहे ना स्टेशन, तिथे यायला पाहिजे ना. परंतु लोकांनी आपापल्या जातीमध्ये महापुरुष शोधायला लागलेत आणि मग जातीचा उदो करायला लागलेत. ही सर्वात भयानक बाब आहे. आपल्या सर्वांचे मुक्तिदाते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये हे गट पडू देऊ नका, हीच आमच्या मातंग बांधवांना आमची विनंती आहे. तुम्हाला काय मागायचं आहे ते मागा, आम्ही लढायला तयार आहोत, पण आपल्यामध्ये घर फुटू देऊ नका. एक स्टोरी छोटी सांगतो आणि थांबतो. 4 भाऊ असतात, वडील आजारी पडतात तर वडील म्हणतात, पोरं म्हणत असतात बाप मेरायला आलाय, आता वाटण्या करू म्हणतात की बापाला लक्षात येते घर फुटणार आहे. घराचे 4 हिस्से होणार आहेत, शेतीचे 4 हिस्से होणार आहेत, भाऊ सोबत राहणार नाहीत, आपले परिवार बायका लेकरं घेऊन बाजूला राहतील. हे जी आपली इकोपा आहे, हे जी आपली डिरिंग आहे, लोकांना कळतं हे 4 भावंडे एकत्र आहेत. उद्या वेगवेगळ्या राहिल्यावर ह्यांच्यावर कोणी हमला करीन, एकटं पाडून ह्यांना मारलं जाईल, मग काय करणार. म्हणून ते त्यांना शिकवण्याचं सांगतो, जा आणि एक काठी घेऊन या. मग ते जातात शेतात आणि एक काठी घेऊन येतात. एक काठी घेतात म्हणते आता मोडा, लगेच ते ठेवतंय मांडीवर की मोडतंय. प्रत्येक जण आपापली काठी मोडते. ते म्हणते तुम्ही चांगली काठी नाही आणली, कसं काय मोडल्या, दुसरी काठी घेऊन आणखी. परत त्या काठी आणतात. ते म्हणते ह्यावेळेस काय करा, 4ही एकत्र करा, अरे आता मोडा. आता 4 काट्या एकत्र बांधल्या आणि मोडणार ना त्या काट्या. 4 काठी मोडली नाही, एक काठी असेल तर मोडली जाईल. मातंग बांधवांना आमचे हात जोडून विनंती आहे, एक काठी सेपरेट बनवू नका त्या गुच्छातून, नाहीतर डायरेक्ट मोडला जाल. अबकड झाल्यावर मला भीती ह्याची आहे, उद्या मातंग बांधवांवर अन्याय झाला तर मार बांधतेन. आता अबकड झाले ना, तुमचं तुम्ही बघून या, आम्ही आमचं बघू आता, म्हणतील का नाही हो साहेब. आणि म्हणायला लागलेत. आत्ता त्या दळवीची हत्या झाली, अजय भैया सगळे आम्ही प्रेम हे सगळे आम्ही तिथं होतो आणि तिथं मातंगाचे पोरं, तरुण पोरं ज्यांना आम्ही आलेलं आवडलं नाही, आम्ही त्यांना म्हणलं अरे अबकड आपल्या तर होऊ देऊ नका, आणखी अन्याय अत्याचारात बी अबकड करता काय. मग ज्या जातीवर अन्याय झाले तेच जातीने बाकीच्याने मागं पडायचं. आमच्याकडून असं होणार नाहीये. आमचा कोणी बांधव असेल आम्ही त्याच्यासाठी धावून जाणार. आता काय झालंय, आपण घेतला ठेका, कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलाय ठेका. कुणावर बी अन्याय झाले की आंबेडकरवाद्यांनी यावंच लागते आणि तो ठेका बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय. तर आता हे आपल्याला म्हणता येत नाही आम्ही आमचंच लढू. आपण सगळ्याचा ठेका घेतलेला आहे आणि तो ठेका शेवटपर्यंत आपल्याला पुढे न्यायचा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.